वयाच्या 10व्या वर्षी शिवबाराजांनी पहिलं लग्न केले. आपली 35शीतली अजून रेजला नाहीत. वयाच्या 10व्या वर्षी शिवबा करावं लागेल लगीन तुला. पण 8 लग्न केलीत महाराजांनी. याच्या मागे राजकारण हे सुंदर समाजकारण. तुमच्या गावात 2 तास कीर्तन करू शकतो. तुमच्या भागाचा विकास आमच्या हातात नाही. चांगल्या माणसांसाठी चांगलं बोललं पाहिजे. शिवबा अरे घराने जुळव. हे आदिल निजाम कुतुब मुघल ही लई भयानक आहेत. यांच्या समोर टिकणं सोयरीक जोड. शिवबा सिंदखेड राजा जाधव घराणं, निंबाळकर घराणं, फलटण, मोहिते घराणं ही सगळी घराणी महाराजांनी एकत्र केली. काय ऐश्वर निर्माण केलं असेल महाराजांनी. आपण इतके भाग्यवान आहेत की आपल्या आजूबाजूला सगळे किल्ले आहेत. इथं महाराजांनी शपथ घेतली स्वराज्याची. स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्रींची इच्छा. काय स्वराज्य निर्माण केलं, काय माणसं आहेत. मला तर आता इथं आल्यानंतर हे सगळेच मावळे जाणवायला लागले. हे तुमच्या बघितलं संभाजी कावजी कोंडाळकरच्या आठवण एकाच झटक्यातच अफजलचं मुंडकं काढलं. राजा म्हणतात हे संभाजी अरे कुठं राहिलो आता. अहो राजा तुम्ही कोथळा काढला पण हे मुंडकं कोण काढायचं. ते तिकडं आमचे तानाजी मालुसरी उभे आहेत बघा माईक घेऊन. शरीर एष्टी तशी तानाजी मालुसरी लय खतरनाक बरं का. तानाजी म्हणजे एकाच झटक्यातच उदयभान उडावला. एवढा बी हालत नव्हता उदयभान. ते सूर्याजी मालुसरे असं हात धरायला गेले. सूर्या अरे काय करतो सूर्या. सूर्याजी मालुसरे म्हणतात सूर्याजी मालुसरे म्हणतात हे दादा अरे या सैतानानं वार केलाय दादा. सूर्या अरे बघ ना राजाला म्हणशील ना राज ज्या दिवशी छत्रपती होता ना राज तुमच्या तानाजीची आठवण काढा. महाराज ज्या दिवशी शिवबाराजे छत्रपती झाले ना त्या दिवशी राजांना तानाजी मालुसरे आठवत होते. का माहिती ताना म्हणत होता राज भगवा फडकल कोंढाण्यावर गवताची गंज पेटवल आणि उदय भानाला उभा फाडल आणि मगच प्राण सोडल. आणि तेच केलं. जान जाय प्राण जाय प्रवचन न जाय. भगवा फडकवला होता. उदयभान संपला होता. सूर्या म्हणतो दादा सूर्या बघाय गेला का नाही उदयभान. अरे मराठ्याने केलेला वार फेल जात नसतो. मेला येतो. पेटव गवताची गैस आणि फडकव भगवा आणि कळू दे शोभा राज. छत्रपती होताना तानाजीची आठवण काढा बर का. इथं बसलेल्या सगळ्यांना शेवटचं वाक्य सांगणार आहे. तुमच्या संघर्षाच्या काळात ज्या माणसांनी तुम्हाला साथ दिली ना यशाच्या काळात ती माणसं सोबत पाहिजेत. यशाच्या काळात ती माणसं लई महत्वाची असतात. शंभूराजे म्हणतात आबासाहेब ओ आबासाहेब या 32 मनाच्या सिंहासनावर जाताना कारण आला आबासाहेब. आबासाहेब म्हणतात माझ्या तानाजी मालुसरेंची जागा मोकळी राहिली. बघ तो ताना होता म्हणून उदय भान उडावला. एकाच झपक्यात अफजल उडवलेला महाराजांनी. औरंगजेबाची तो मजालच नव्हती महाराजांसोबत उभरायची. काय छावा. महाराणी सईबाई म्हणायच्या माझा संभाजी छावा आहे. आणि सईबाईंनी प्राण सोडला देहातला. शिवबाराजी म्हणतात ओ सईबाई सोडून चालला का आम्हाला. तुम्ही तर शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ देईल. दिली ना आम्ही शेवटपर्यंत साथ. आमचा प्राण जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते जो शेवटपर्यंत भगव्यासाठी लढा. ओ संभाजी राजे छावा हात तुम्ही आमचे आणि छावा झुकत नाही बर का कुणा समोर. एवढे बी हल्ले नाहीत महाराज. एवढे बी गणोजीनं फितुरी केली आणि महाराज म्हणतात हे गणोजी अरे या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर ना. सगळे किल्ले दिले असते. या 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 मातीतून फरफडत नेलं महाराजांना. उंटाला बांधून फरफडत नेलं होतं. आई एवढे बी हालत नव्हते महाराज. थरथर 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 अंग कापत होतं महाराजांचं. हृदय दाटून आलं होतं. आणि मग खऱ्या अर्थानं अंतकरण भरून आलं. ही शेवटची 2-3 वाक्य आहेत कीर्तनातली आणि सेवेला पूर्णविराम देणार आहे. मामा काही इतिहास घडला या महाराष्ट्राच्या मातीत. उंटाला बांधून फरफडत नेलं महाराजांना. आणि ज्या क्षणाला फरफडत नेलं ना आयुष्यभर धर्मवीर शंभूराजांच्या डोळ्यात कधीच पाणी आलं नाही. पण आज मात्र राजांचे डोळे भरून आले होते. कवी कलश म्हणतो राजे हे डोळे रडताना कधीच बघितले नाही तो राजे. राजे म्हणतात कवी
अरे उंटाला बांधून फरफडत आणलाय. अरे यांना माहितीच नाही या पाना फुलांना त्यांचा संभाजी आहे. अरे या गड किल्ल्यांना सांग कवी, त्यांचा संभाजी पकडला गेलाय. आणि बघ तो जंजिरा आव्हान देतोय. जंजिरा म्हणतोय राज यावं जंजिरावर. ए सिद्धीला सोळो की पळत केलं महाराजांनी. सिद्धीच्या स्वप्नात येतोय ते शंभूराजे. खरं सांगू का हे कवी कलाश, जंजिरा राहिला रे. माझ्या आई बापाचं स्वप्न होतं जंजिरा. फार वाईट वाटलं महाराजांना. माझी आई म्हणती माझा संभाजी छावा आहे. एक वाक्य बोलू का गणेश भाऊ, एक वाक्य बोलू का? जंजिऱ्याची भात काय घेऊन बसला? अजून थोड्या वर्ष जगले असते ना महाराज, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. कुणाची मजालच नव्हती. सांगा नाही तुम्ही 40 दिवस डोक्यापासून नाकापर्यंत तलवारीने देह फाडला. रडायला आलं महाराजांना आज. कवी म्हणतो राजे अपराजित योद्धा जगातला एक युद्ध न हरलेला. जगदंबा तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती. सैतानाने मिठाचं पाणी ओतलं ओल्या जखमावर. पाण्यातून मासा बाहेर यावा. बाबा सत्ताडा प्लास्ता एखादा, एवढे बी आले नाहीत महाराज. आई म्हणती माझा संभाजी छावा आहे. आज जर छावा झुकल तर हिंदू धर्म संपल. आणि छावा जर औरंगजेबाला झुकवायला लावल तर हिंदू धर्म गौरवशाली होईल. आज हिंदू धर्म गौरवशाली करण्यासाठी उभा होता. हे संभाजी, अरे डर नहीं लगता क्या? हे कि हम में से कोई ऐसा, हे कि हम में से कोई ऐसा, हमारे जनान खाने में ऐसा संभाजी क्यों नहीं पैदा होता? औरंगे तू काही अडपटच कर. तुझ्याकडे येतील का राजे जन्माला? राजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सुजावा. आणि हे शेवटचं वाक्य कीर्तनातलं. तुम्ही आम्ही छावा म्हणाल, पण औरंगजेब छावा म्हणतो का नाही याच्यावर लक्ष होतं. आणि तेवढ्यात औरंगजेब बोलला, हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने पैर काट दिए इसके, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का. प्रौढ प्रताप पुरेंद्र क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संस्थान महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हे जे ज्ञानेश्वर माऊली.